मित्रांनो, समोर जी देवी तुम्ही पाहताय ती आहे नवसाला पावणारी आई मोठा देवी. मोठा देवी ही माहूरच्या रेणुका देवीचा अंश स्वरूप आहे. पण या देवीची स्थापना इथे कधी झाली, कशी झाली याची सगळी माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मोठा देवीचं मंदिर आहे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर आहे. आता हे मंदिर महाराष्ट्रातील देवींच्या मोठ्या मंदिरापैकी एक आहे, त्यामुळे इथे भाविकांची नेहमी गर्दी असते. तर चला मी तुम्हाला मंदिराची पूर्ण रचना, येथे कशी व्यवस्था आहे ते सगळं दाखवतो. इथे आल्याबरोबर तुम्हाला इथे पार्किंग पाहायला मिळते, जिथे तुम्ही तुमची गाडी वगैरे पार्क करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी देवीचं पहिलं जुनं मंदिर होतं, ते काढून टाकून आता या ठिकाणी हे भव्य असं मंदिर बांधले. हे जे मंदिर तुम्हाला दिसतंय या मंदिराचा पूर्ण दगड हा राजस्थानमधून आणलेला आहे आणि या मंदिराचं काम हे 1.5 वर्ष चालू होतं. या भव्य अशा मंदिराला एकूण 25 कोटी रुपये खर्च आला होता, जो देवीच्या भक्तांच्या दान आणि देणगीमधून पूर्ण झालेला आहे. या मंदिराचा पूर्ण जो परिसर आहे तो एकूण 10 एकरचा आहे आणि या मंदिराची रचना ही दक्षिण भारतीय पद्धतीची आहे. देवीच्या दर्शनाला जाताना मंदिराच्या दोन्ही बाजूंनी अशा वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणाहून तुम्हाला आजूबाजूचा परिसर आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येतो. देवीच्या स्थापनेबद्दल अनेक आख्यायिका आहेत. एक आख्यायिका अशी, पाथर्डी तालुक्यामध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता त्यावेळेस येथील लोक हे रेणुका देवीचे खूप मोठे भक्त होते आणि ते इथून पायी वारी करत असत, देवीच्या दर्शनासाठी जात असत. आणि तेव्हा जगत कल्याणासाठी आई रेणुका देवीचा अंश अवतार म्हणजे मोठा देवी ही या गावामध्ये तांदूळाच्या स्वरूपामध्ये प्रकट झाली होती. तर तेव्हापासून तिची इथे स्थापना झालेली आहे. देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी हे समोरच्या बाजूचं प्रवेशद्वार आहे. येथून काही पायऱ्या चढल्यानंतर आपण दीपमाळीपाशी येऊन पोहोचतो. मंदिराच्या अगदी समोर गणपती बाप्पांची मूर्ती आहे इथं आणि याबरोबरच इकडं गुरुदेव दत्तांची पण मूर्ती आहे. काही पायऱ्या चढून आल्यानंतर इथे वामन भाऊ आणि भगवान बाबा यांच्या मूर्ती पण आपल्याला पाहायला मिळतात. येथून थोडं पुढे आल्यानंतर विठ्ठल रखुमाईची सुंदर अशी मूर्ती इथे आहे आणि दुसऱ्या बाजूला महादेवाचं शिवलिंग आहे. मित्रांनो, हे जे मोठा गाव आहे या गावामधील लोक एक चमत्कार असा पण सांगतात देवीचा. आपल्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी एकदा त्यांचं विमान मोठा गावावरून गेलं होतं. त्यावेळेस देवीने त्यांना स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत दिला होता आणि त्यानंतर त्यांनी पंतप्रधान निधीमधून या मंदिराकडे जाण्यासाठी ज्या पायऱ्या नव्हत्या त्या पायऱ्या बांधण्यासाठी आर्थिक मदत केली होती. अशा अनेक चमत्कारी आई मोठा देवीच्या आहेत. दर्शनासाठी आल्यानंतर इथे भक्तांची नेहमी रांग असते आणि देवीची आरती ही दिवसातून 3 वेळा केली जाते. या ठिकाणी आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत अशी 15 दिवस खूप मोठी यात्रा भरते, ज्यासाठी पूर्ण राज्यामधून भाविक इथे येतात. दर्शन करून मंदिराच्या बाहेर आल्यानंतर या बाजूला अन्नपूर्णा प्रसादालय आणि इकडे पाणी पिण्याची सोय आहे. ज्यावेळेस आपण मंदिराच्या अगदी बाहेर येतो तर डाव्या बाजूस इकडं देवीला जे वस्त्र परिधान करतात त्याचं वस्त्र भांडार पण आहे. मित्रांनो, देवीच्या या ठिकाणाला तुम्ही कधी भेट दिली आहे का? कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक. तर भेटू आता अशाच नवीन व्हिडिओ सोबत.